तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयांची 3 वर्षांनंतरही अंमलबजावणी नाही. 26 मेच्या परिपत्रकाविरोधात कोळी महादेव समाजाचे निवेदन. अमरावती, दिनांक 16 जून. कोळी महादेव जमातीच्या प्रलंबित मागण्या तसेच आदिवासी विकास विभागाने दिनांक 26 मे 2026 रोजी जारी केलेले परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी समाजाच्या वतीने आज अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना 2 स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आली. समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते. मात्र 3 वर्षांनंतरही त्या निर्णयांची अंमलबजावणी झालेली नसल्याने समाजात नाराजीचे वातावरण आहे. आदिवासी विकास विभागाच्या 26 मे 2026च्या परिपत्रकामुळे वैधता प्रमाणपत्र प्रक्रियेत विद्यार्थ्यांना, युवकांना व नागरिकांना अडचणी निर्माण होणार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित परिपत्रक तात्काळ मागे घेऊन समाजहिताचे निर्णय घ्यावेत अशी मागणी करण्यात आली. कोळी महादेव समाजाच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा राज्यव्यापी लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व संबंधित विभागांकडे समाजाच्या मागण्या जिल्हाधिकारी अमरावती यांचे प्रतिनिधी अधीक्षक खटके यांचे मार्फत पोहोचविण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने कोळी महादेव अनुसूचित जमातीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन पोहोचवण्यासाठी आम्ही आज निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये अशी मागणी केली की तत्कालीन माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे शासनाच्या वतीने जाहीर केलं होतं की आपला प्रश्न आम्ही गेल्या 1 महिन्यात सोडवतो. आज 3 वर्ष झाले परंतु अजून प्रश्न सुटला नाही. सर्व राज्यातील आमचे कोळी महादेव समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतृप्त आहेत. म्हणून ह्या संतृप्त भावना या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत पोहोचवल्या आहेत. दुसरे असं की शासनाच्या आदिवासी विकास विभागानं एक 26/5/2026चं परिपत्रक काढून ज्या काही वैधता प्रमाणपत्र आपल्याला विविध उच्च न्यायालयाच्या माध्यमातून, जिल्हा न्यायालयाच्या माध्यमातून मिळाले आहे, त्याची एकत्र अपील करून सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचवण्यात यावी असं एक निवेदन, असं एक परिपत्रक आदिवासी विकास विभागाने काढलेले आहे. त्या परिपत्रकाला आज आम्ही विरोध करण्यासाठी आणि ते रद्द करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो आहे. या माध्यमातूनही सुद्धा एक निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि ते निवेदन आज माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावं अशी विनंती आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. या सर्व ह्या उपक्रम आणि हे सामाजिक संघटना सन्माननीय रमेशदादा पाटील व सर्व संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आमची शासनाला मागणी आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मागणी आहे, आणि माननीय आदिवासी विकास मंत्री महोदयांना मागणी आहे का आमच्या संतृप्त भावना तुम्ही उफाळून येऊ देऊ नका. सर्व रस्त्यावर येऊन पूर्ण राज्यात आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, जेणेकरून शासनाला एक जाग येईल. आपण जरांगे पाटलाचं निवेदन ज्याप्रमाणे आपण सिरियसली घेता तसं आमची सुद्धा मागणी आपण शासनाने सिरियसली घ्यावी अशी आम्ही या माध्यमातून विनंती करतो. लाखो रुग्णांना त्याचा लाभ मिळत आहे. तसेच राज्यात 36 क्रिटिकल केअर ब्लॉक आणि 36